नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूयात 4 तारखेला राज्यात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. कोणते जिल्हे असतील त्याचा अंदाज. तर सर्वात प्रथम आज 3 तारखेला जी काही थंडी होती, ती जर पाहिली तर सर्वात कमी तापमान अहिल्यानगरमध्ये 9.7 अंश सेल्सिअस, त्यानंतर जेऊर करमाळा 10 अंश सेल्सिअस, बीड 10.5, नाशिक 10.1 अंश सेल्सिअस, मालेगाव 10.8 अंश सेल्सिअस आणि मग मराठवाडा, विदर्भाच्या भागांमध्ये तापमान 12 ते 14 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात मात्र काही ठिकाणी तापमान थोडंसं वाढलेलं आहे. सातारा, महाबळेश्वरचा अपवाद वगळता बऱ्याच ठिकाणी तापमान 14 अंश सेल्सिअसहून अधिक पाहायला मिळतंय. त्यानंतर कोकण किनारपट्टीला सुद्धा तापमान 20 ते 22 अंश सेल्सिअस तर काही ठिकाणी 18 अंश सेल्सिअस पर्यंत पाहायला मिळत आहे. आणि जर आपण पाहिलं, की येत्या काही दिवसात राज्यातील वातावरण कसं राहील, तर राज्याच्या उत्तर भागामध्ये उत्तरेकडून येणारे थंड वाऱ्यांचे प्रवाह तर कायम आहेत. पण दक्षिणेकडे थोडेसे पूर्वेकडून येणारे बाष्पयुक्त वाऱ्यांचे प्रवाह वाढलेले आहेत. त्यामुळे राज्याच्या दक्षिण भागामध्ये ढगाळ हवामानासह थोड्याफार प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. सांगली, सोलापूरकडे ढगाळ हवामान आज दुपारनंतर पाहायला मिळत असेल आणि हेच पूर्वेकडचे वारे उद्या अजून जास्त ढग आणतील. त्यामुळे सांगलीचा दक्षिण भाग, कोल्हापूर, सिंधुदुर्गचे दक्षिण भाग, गोवा, बेळगाव या भागामध्ये ढगाळ हवामान होईल. सार्वत्रिक नाही मात्र एक दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी ढगाळ हवामानासह हलका पाऊस होण्याची शक्यता दिसते. तर राज्याच्या इतरच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज 4 तारखेला नाही आणि 5 तारखेला जरी आपण अंदाज पाहिला तर 5 तारखेला सुद्धा दक्षिणेकडील जो काही भाग आहे, पश्चिम महाराष्ट्राचा भाग आणि दक्षिण कोकण, गोवा, बेळगावचा भाग असेल, या ठिकाणी ढगाळ हवामान राहून थोडाफार पाऊस होईल. सार्वत्रिक पाऊस होण्याचा अंदाज नाही. तर राज्याच्या इतर ठिकाणी 5 तारखेला पाऊस नाही. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.